तर आज आपण प्लांटचा अनदर स्ट्रक्चर बघणार आहोत। या अगोदर आपण काय काय पाहिलं, रूट आणि स्टेम दोन पाहिले आहे, आणि आज आपण ज्याच्याबद्दल बोलणार आहोत ते काय आहे, लीफ। आणि कालच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की लीफला आपण प्लुरल फॉर्म ग्रामॅटिकली काय म्हणतो, लीव्स। आता ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर लीफ संदर्भात आपल्याकडे कोणती इन्फॉर्मेशन आहे, तर या अगोदरच्या स्टँडर्ड मध्ये आपण लर्न केलं आहे की ग्रोथ हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे, तर ग्रोथ साठी कशाची आवश्यकता असते, फूडची। आणि प्लांट्स हे स्वतःच अन्न स्वतः तयार करतात, म्हणजेच प्लांट हे काय आहे, ऑटोट्रॉप्स। ऑटोट्रॉप्स म्हणजे काय, स्वयंपोषी आहे। आणि फोटोसिंथेसिस म्हणजे सूर्यप्रकाशाच्या मदतीनं ते स्वतःच अन्न स्वतः तयार करतात। फोटोसिंथेसिस साठी इसेन्शियल फॅक्टर जे आहेत काय काय आहे बरं, कार्बन डायऑक्साईड, त्यानंतर H2O, सनलाइट आहेच, आणि त्या व्यतिरिक्त सर्वात महत्वाचं म्हणजे काय लागतं, क्लोरोफिल, जे क्लोरोप्लास्ट म्हणजे हरित द्रव्यामध्ये प्रेझेंट असणारं काय आहे, रंगद्रव्य आहे, ते एक पिगमेंट आहे। आता या व्यतिरिक्त सनलाइट मी दिली नाही, कारण फोटोचा अर्थच काय असतो, सनलाइट। कारण फोटोसिंथेसिस ही लाईट डिपेंडंट रिएक्शन आहे, म्हणजे सूर्यप्रकाशावर अवलंबून असणारी अभिक्रिया आहे। आणि हे फोटोसिंथेसिस घडून येण्यासाठी जो मेजर ऑर्गन आहे ना प्लांट्स मध्ये, तो कोणता आहे, लीफ। म्हणजे वनस्पतीचं अन्न कुठं तयार होतं, असा सिंपल प्रश्न जर तुम्हाला विचारला तर तुम्ही उत्तर काय देणार, वनस्पतींच्या पानामध्ये म्हणजेच लीफ मध्ये अन्न तयार होतं। रिझन जर विचारलं, कारण त्यांच्यामध्ये कोणती प्रोसेस आहे, फोटोसिंथेसिस। ते स्वतः कोण आहे, ऑटोट्रॉप, स्वतःच अन्न स्वतः तयार करतात। आणि CO2, H2O, सनलाइट आणि क्लोरोफिल यांच्या मदतीनं वनस्पतींच्या लीफ मध्ये फूड सिंथेसिस होतं। सिंथेसिस म्हणजे काय, तयार होणे। फूड सिंथेसाइज होतं सनलाइटच्या प्रेझेन्स मध्ये, म्हणून त्याला म्हणायचं फोटोसिंथेसिस। आता लीफ जे आहे तर याचं सामान्य रचना तुमच्या तर सहज लक्षात येईल। आता यामध्ये लीफ कडे पाहिल्याबरोबर तुमच्या लक्षात येईल की पान जे आहे सर्वसामान्य कसं असतं, थिन। थिन म्हणजे कसं आहे बरं, पातळ स्वरूपाचं असतं, फ्लॅट दिसेल तुम्हाला। कोणतंही पान कसं असतं, पसरट असतं। आणि जनरली याचा जो रंग आहे हा कोणता आहे, ग्रीन, हिरवा रंग आहे। आता याचे काही पार्ट्स आपण काय करू, तुम्हाला माहितीये की हा जो भाग आहे पेटॉइल म्हणजे ब्रँचला किंवा स्टेमला जो अटॅच असतो, तर हे अटॅच कशामुळे असतं बरं, लीफ बेस। कारण लीफ बेस असा पोर्शन आहे की जो पानाला कशाला अटॅच करतो, स्टेमला अटॅच करतो। काल आपण पाहिलं होतं स्टेमची रचना, त्यामध्ये मला सांगा इंटरनेटवर पानं येतात का, नाही। पानांचं लीफचं फॉर्मेशन हे कुठं होतं, नोड्सवर होतं। आणि नोड्सवर लीफचं फॉर्मेशन होताना स्टेम वरचे जे नोड्स आहेत त्या ठिकाणी वनस्पतीचा जो भाग अटॅच असतो त्याला काय म्हणायचं, लीफ बेस। आता लीफ बेस नंतर सर्वात महत्वाचा पार्ट ज्याला आपण देठ म्हणतो, हे की नाही, तर तो कोणता आहे, पेटॉइल। पेटॉइल अर्थातच हा असा पोर्शन आहे, जसं की या लीफ मध्ये हा जो पोर्शन आहे हा काय आहे, पेटॉइल। म्हणजे तो स्टॉक आहे फ्लावरचा, आणि स्टॉक मुळेच तो हे जे लीफ आहे हे कशाला अटॅच आहे, स्टेमला अटॅच आहे, बरोबर। त्यानंतर काही ठिकाणी जर पाहिलं आपण तर तुम्हाला असा काट्यासारखा भाग दिसेल पहा, किंवा एक छोट्याशा पानासारखा भाग समजू आपण, ठीक आहे। सो छोटस पान म्हणू आपण त्याला, तर सो स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर आहे त्याला म्हणायचं स्टिप्यूल। काय म्हणायचं, स्टिप्यूल। आता हे मी जे लीफ आलेलं आहे याला स्टिप्यूल प्रेझेंट नाहीये, पण ठीक आहे, तुम्ही आणखीन काही पानांचं निरीक्षण करा, तिथं तुमच्या लक्षात येईल की पानाच्या जवळ जेव्हा हा स्टीमला अटॅच असतो ना, तिथं आणखीन एक छोटासा पानासारखा भाग असतो, बरोबर आहे का। त्या पोर्शनला काय म्हणणार तुम्ही, स्टिप्यूल म्हणणार।
त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे काल आपण पाहिलं होतं की वनस्पती जे आहेत तर कार्बन डायऑक्साईड तर डे टाइम मध्ये काय होतो, या लीफ मध्ये लहान लहान छिद्र येते हे की नाही, त्याला आपण काय म्हणलो होतो, स्टोमॅटा. काय म्हणलो होतो, हा स्टोमॅटा डे टाइम मध्ये ओपन होतो आणि ओपन झाल्यावर CO2 पानामध्ये काय करतो, एंटर करतो. म्हणजे हा जिथं मी जे CO2 लिहिला आहे हा कशातून एंटर करतो, स्टोमॅटा मधून एंटर करतो. आता हे स्टोमॅटो मधून एंटर करत असताना इथं काही पेशी असतात पहा, त्यांना गार्ड सेल म्हणायचं. काय म्हणायचं, गार्ड सेल. तर ते काय करतात, स्टोमॅटाला कंट्रोल करतात. म्हणजे स्टोमॅटाला केव्हा ओपन करायचं केव्हा बंद करायचं हे गार्ड सेलचं काम असतं. मग आता हा स्टोमॅटा ओपन झाला ना त्यावेळेस आणखीन एक गोष्ट होते पहा, की वनस्पतीकडून पाण्याचा लॉस होतो. पाण्याचा काय होतो, लॉस. पहा जमिनीची मुळे जे आहे ते फोटोसिंथेसिस साठी काय अवेलेबल करून द्यायली, वॉटर अवेलेबल करून द्यायली. आता याच्यामध्ये तुम्हाला लहान लहान उलट दाखवतो वाटल्यास. इथं वेन्स दिसतील तुम्हाला, आहे का, एक मधली एक मुख्य वेन आहे आणि त्याला दुसऱ्या वेन्स या ब्रँच स्वरूपात आहे, बरोबर. कारण याच्यामध्ये व्हेनेशन हे रेटिक्युलेट आहे. पुढे आपण तो कशाला म्हणायचं, रेटिक्युलेट व्हेनेशन. आता यामध्ये तुम्हाला मला सांगण्याचा जे मुख्य पॉइंट होता तो असा होता की हे जे व्हेन्स आहेत ना, हा व्हेन्स कशासाठी आहेत. पहिलं तर आपण सांगितलं की वनस्पती पाण्याचा लॉस करतात. कशामुळं, कारण डे टाइम मध्ये स्टोमॅटा काय होतो, ओपन, CO2 एंटर करतो, पण H2O म्हणजे पाण्याचा काय होतो, लॉस. म्हणजे वनस्पतीच्या पानाकडून पाण्याचं काय झालं, बाष्पीभवन झालं, इव्हॅपोरेशन झालं म्हणून आपण, है ना. कारण मला सांगा, वाळवंटातल्या वनस्पतींना पानं काऊन नाहीत, कारण डे टाइम मध्ये स्टोमॅटा ओपन झाला असता, CO2 भेटला असता, पण H2O चा काय झाला असता, लॉस. तो लॉस होतो. म्हणून लक्षात ठेवा की जेव्हाही स्टोमॅटा ओपन होईल CO2 एंटर करेल, पण लॉस कशाचा होतो, H2O चा. मग हा लॉस भरून काढण्यासाठी वनस्पतीच्या पानामध्ये पाणी भरपूर असणे आवश्यक आहे. मग हे पाणी कंडक्ट करण्याचं काम किंवा जे वॉटर, मिनरल्स, न्यूट्रिएंट्स कंडक्ट करण्याचं काम हे व्हेन्स करत असतात. काल मी तुम्हाला कंडक्टिंग टिश्यूचे दोन प्रकार सांगितले होते, झायलम आणि फ्लोएम. वनस्पतीमध्ये पाणी वाहून नेणाऱ्या नलिका कोणत्या असतात, झायलम, बरोबर. आणि अन्न वाहून नेणाऱ्या कोणत्या असतात, फ्लोएम. कारण तुम्हाला माहित आहे की वनस्पतीचं फूड हे सिंथसाइज कुठं होतं, लीफ मध्ये. तयार इथं होतं पण स्टोर इथं होतं का, आणि इथं स्टोर झालं असतं तर याचा आकार वाढला असता. इथं तयार झालेलं अन्न जे आहे हे सुद्धा स्टोरेज ऑर्गन, म्हणजे ते रूट कडे असेल, स्टीम कडे असेल, तर हे अन्न वाहून न्यावं लागतं. येते लक्षात. म्हणून लक्षात ठेवायचं की यामध्ये काय आहेत, कंडक्टिंग व्हेसल्स आहेत. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या काय आहेत, नलिका आहेत, त्यांना आपण व्हेन्स म्हणू. काय म्हणू, व्हेन्स. आता यामध्ये सर्वात मध्ये जी तुम्हाला वेन दिसते तिला म्हणायचं मिड वेन. काय म्हणायचं त्याला, मिड वेन. कारण त्या मिड वेनचं थेट कनेक्शन कोणासोबत असणार, स्टेम सोबत असणार. स्टेमनं जे वॉटर, मिनरल्स आणलं असेल ते डायरेक्ट लीफला भेटणार, बरोबर. कशाच्या साह्यानं, मिड वेनच्या साह्यानं. मिड वेनला बऱ्याचशा वेन ज्या अटॅच आहेत त्या अटॅच असणाऱ्यांना काय म्हणू आपण, वेन्स. म्हणजे मिड वेनला ज्या ब्रँचेस आहेत, फांद्या फुटलेल्या आहेत, है ना, जे त्याचं तर ब्रँचेस तयार झाले त्यांना आपण वेन्स म्हणू. त्यानंतर हा जो पान आहे ना, या पानाचा हा जो संपूर्ण पृष्ठभाग दिसतो तुम्हाला, फ्लॅट सरफेस, त्या फ्लॅट सरफेसला काय म्हणायचं, लीफ ब्लेड. ब्रॉड स्प्रेड आउट पार्ट म्हणजे वनस्पतीचा जो पसरट असा विस्तीर्ण पसरलेला भाग आहे, या पूर्ण भागाला काय म्हणायचं आपण, लीफ ब्लेड. त्यानंतर लीफ मार्जिन काय असतं. आता पानाला जर मी असं धरलं तर ही जी पानाची तुम्हाला बाहेरची काय दिसते बरं, कडा दिसते. काय दिसते, कडा, एजेस म्हणू आपण त्याला, है ना. बाहेरच्या ज्या कडा आहेत तर त्या कडांना, एजेसला काय म्हणायचं, लीफ मार्जिन म्हणायचं. लीफ मार्जिनचे बरेच टाईप आहेत ते आपण पाहू. कारण मला सांगा, काहीला आपण जर पाहिलं तर दंतेरी असतात, काहींना असं वेगळ्या पद्धतीचं आहे. त्याचे 3 टाइप्स आहेत ते आपण पाहू. त्यानंतर आहे जे लीफला एक टीप सुद्धा आहे. हे पानाचं इकडे जर पाहिलं आपण तिथं काय बघा, पानाला एक
टोक आहे ना, एपिकल पार्ट किंवा टिप म्हणू त्याला, तर त्याला काय म्हणायचं, लीफ एपेक्स. काय म्हणायचं, लीफ एपेक्स. सो ओव्हरऑल लीफच्या कोणत्या भागाला कोणती नाव आहेत हे तुमच्या लक्षात आलं. ओके. जो भाग स्टीमला अटॅच असतो त्याला काय म्हणायचं, लीफ बेस. त्यानंतर हा जो देठाकडचा भाग होता स्टॉक, त्याला काय म्हणायचं, पेटॉनिक. त्यानंतर इथे आपल्याकडे नाही पण पानाजवळ छोटस पानासारखा भाग जो असतो त्याला काय म्हणायचं सांगितलं तुम्हाला मी, स्टिप्यूल. त्यानंतर हा जो ब्रॉड पसरट भाग आहे, ब्रॉड स्प्रेड आउट पोर्शन, तर याला काय म्हणायचं आपण, लीफ ब्लेड. त्यानंतर हे साइडचे जे एजेस आहेत है ना, साइडचे एजेस, यांना काय म्हणायचं, मार्जिन. त्यानंतर टीप पीप किंवा एपिकल पार्ट जो आहे त्याला काय म्हणायचं, लीफ एपेक्स. त्यानंतर मध्ये जी मुख्य शिरा दिसते त्याला काय म्हणायचं, मिडवेन्स. आणि त्याला ज्या उपशिरा फुटलेल्या आहेत त्यांना काय म्हणायचं, फक्त वेन्स म्हणायचं. अशा पद्धतीचं स्ट्रक्चर हे कोणाचं असतं, लीफचा आहे. आणि लीफ हा मेजर फोटोसिंथेटिक ऑर्गन आहे, हे की नाही. आता हे समजून घेतल्यावर आता लीफची ही माहिती मी तुम्हाला सांगितली की लीफची जी निर्मिती कुठे होते, तर स्टेम वर काय असतात, नोड पोर्शन असतो. या नोड पोर्शन वर कशाचं फॉर्मेशन होतं, लीफ म्हणजे पानांची निर्मिती होते. त्यानंतर लीफ हे जनरली थिन, फ्लॅट आणि ग्रीन असतात, हे सुद्धा आपण पाहिलं. मात्र ज्या मुद्द्याबद्दल मी बोललो होतो की लीफ मार्जिनचे प्रकार किती असतात, तर पहा इथे जर तुम्ही पाहिलं ना, तर माझ्या हातात जे पान आहे तर याचा जर पूर्ण पृष्ठभाग जर पाहिला आपण करा तर या पद्धतीचे आहे. अशा पद्धतीचं लीफ मार्जिन असेल तर त्याला कोणतं लीफ मार्जिन म्हणायचं, एंटायर लीफ मार्जिन. त्यानंतर सेकंड फिगर मध्ये जर पाहिलं तुम्ही तर कसं आहे बरं, थोडस है ना, दंतेयुक्त स्वरूपाचा आहे. मग त्याला काय म्हणायचं, डेंटेट. काय म्हणायचं त्याला, डेंटेट टाईपचं लीफ मार्जिन. आणि त्यानंतर अशा पद्धतीचे विशिष्ट लोब असतील है ना, तर लोब असणारा जर पान असेल तर त्याला कोणतं म्हणायचं, लो लीफ मार्जिन. सो लीफ मार्जिनचे किती टाईप पाहिले आपण, 3 टाइप्स. फर्स्ट असं स्ट्रक्चर असेल तर एंटायर, त्यानंतर सेकंड डेंटेड टाइप आणि तिसरं लोब टाइप. नेक्स्ट आता लीव्हचे आपल्याला टाइप बघायचे आहेत. आता लीव्हचे जेव्हा आपण क्लासिफिकेशन करतो ना त्याला काहीतरी क्रायटेरिया असतो. काय असतो, क्रायटेरिया असतो. आता मी जे सुरुवातीला टाइप ऑफ लीव्स म्हणालो तर याचा जो क्रायटेरिया आहे हा क्रायटेरिया आहे की त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे है ना. आणि स्ट्रक्चर वरून लीव्हचे 2 प्रकार पडतात. ओके. तर पहिला प्रकार कोणता आहे, सिंपल लीव्स, त्याला आपण साधं पान म्हणू. आणि दुसरा आहे कंपाऊंड लीव्स है ना, संयुक्त पान म्हणू. आता सिंगल लीव्स, सिंपल लीव्सचं वैशिष्ट्य काय आहे, सिंगल अनडिवाइडेड लीफ ब्लेड. लीफ ब्लेड म्हणजे पानाचा जो पृष्ठभाग आहे हा एकच आहे, त्याची कुठेही विभागणी झालेली आहे का, त्याचे डिव्हिजन नाही पाहिजे. आणि दुसरं म्हणजे यामध्ये फक्त एकच सिंगल काय असते, मिड लीफ म्हणजे मधली जी मुख्य शिरा आहे ती एकच प्रेझेंट असेल तर अशा लीफला कोणतं लीफ म्हणू आपण, सिंपल लीव्स. आणि कंपाऊंड लीव्स मध्ये जर पाहिलं तर लीफ ब्लेड कसा आहे, डिवायडेड. जसं की या लीफ मध्ये जर पाहिलं आपण तर लीफ ब्लेड थोडासा कसा पोर्शन आहे, डिवायडेड आहे. आणि लीफ ब्लेडचं काय होतं या ठिकाणी, फॉर्मेशन होतं. तर अशा पद्धतीनं 2 क्रायटेरिया तुम्ही लक्षात ठेवायचे. काय काय की सिंगल अनडिवाइडेड लीफ ब्लेड असेल आणि सिंगल मिड लीफ प्रेझेंट असेल तर ते पान कोणतं पान आहे, सिंपल लीव्स म्हणजे साधं पान आहे. आणि जे लीफ ब्लेड म्हणजे पानाचा पूर्ण पसर भाग हा जर कसा असेल, डिवायडेड असेल आणि लीफलेट्सचं फॉर्मेशन झालं असेल तर ते कोणतं लीव्स आहे, कंपाऊंड लीव्स आहे. त्यानंतर टाइप्स ऑफ लीव्स बेस्ड ऑन शेप. आता आकारानुसार सुद्धा पानांचे 4 प्रकार पडतात. यामध्ये पहिला प्रकार पहा, पानांची रचना एका मागून एक आहे है ना, अगोदर हा आला, नंतर हा, नंतर हे, नंतर हे असं असेल तर हे कोणता टाइप आहे, अल्टरनेट लीव्स म्हणायचं. सेकंड मध्ये जर पाहिलं आपण
तर दोन पान विरुद्ध बाजूला आहे, हा इकडे होता तर हा या बाजूला, हा इकडे असेल तर या बाजूला, बरोबर. परंतु रचना लक्षात आली का की दोन्ही काय आहेत ते एकमेकांच्या अशा जोडीने, एक अशा पद्धतीने असतील किंवा अशा पद्धतीने असतील, तर याला काय म्हणायचं, डेक्युसेट टाइपचे लीव्स. तिसऱ्यामध्ये जर पाहिले की दोन पानं आहेत पण बरोबर विरुद्ध दिशेला आहे, बरोबर आहे का, बरोबर विरुद्ध, म्हणजे या टाइप मध्ये जर पान वर एक एक असेल तर याला कोणत्या टाइपचं म्हणायचं, अपोजिट टाइपचे लीव्स म्हणायचं. आणि होल जे आहे तर एका सोबत 3-4 दिशेला जर पानांचा बंच स्वरूपामध्ये असेल तर त्याला काय म्हणायचं, होल. सो शेप नुसार जर पाहिले आपण तर लीव्सचे किती काय पाहिले आपल्याकडे, 4. पहिली फिगर ही काय बिलॉंग करते, अल्टरनेट टाइप्स, त्यानंतर दुसरं डेक्युसेट, तिसरं अपोजिट आणि चौथा आहे होल टाइप. ओके. आणि फायनली सर्वात महत्वाचं की जे व्हेन्स आहेत है ना, व्हेनेशन कोणत्या टाइपचं असतं. व्हेनेशन म्हणजे काय की आता याच्यामध्ये आपण पाहिलं काही मध्ये मिड रिब आहे, व्हेन्स आहे, काहींना उपशिरा सुद्धा आहेत, हे की नाही. मग आता यांच्या रचनेवरून यांचे काही पानाचे प्रकार पडतात का, किंवा व्हेनेशन किती टाइपचं असतं, तर व्हेनेशन हे प्लांट्स मध्ये फक्त 2 टाइपचं असतं. किती टाइपचं असतं, 2 टाइपचं. एकदा ते लीफ घे बरं. आता हे जे लीफ आहे तर मी तुमच्या समोर 2 प्रकारचे लीफ या ठिकाणी दाखवणार आहे. त्या 2 पानांचं निरीक्षण तुम्ही करायचं, मला सांगायचं. पहा, हे पान तर तुम्ही पाहिलंच, बरोबर आहे का. याच्यामध्ये जर पाहिलं आपण काय दिसतं तुम्हाला, मुख्य शिरा आहे, तिला उपशिरा आहेत, आणि बॅक साइडनं जर पाहिलं तुमच्या लक्षात येईल की पूर्ण पानामध्ये त्याचं काय आहे, नेटवर्क, म्हणजे जाळीसारखं पसरलेलं आहे की नाही, लहान लहान फाटे फुटत नाही का, तशा पद्धतीचं हे व्हेनेशन या लीफ मध्ये दिसेल. त्याला म्हणायचं पहा, जाळीदार जर असेल त्याला म्हणायचं रेटिक्युलेट व्हेनेशन. काय म्हणायचं, रेटिक्युलेट व्हेनेशन. आता एक दुसरं लीफ पहा, यामध्ये मला सांगा ज्या व्हेन्स आहेत त्या जाळीसारख्या पसरल्या आहेत का, नाही. याच्यामध्ये सर्व व्हेन्स एकमेकांना कशा आहेत, समांतर आहेत, पॅरलल आहे. मग अशा पद्धतीचं जे लीव्स आहे तर त्यांच्यामध्ये कोणतं व्हेनेशन असतं, पॅरलल व्हेनेशन. सो व्हेनेशनचे 2 टाइप आहेत, रेटिक्युलेट व्हेनेशन आणि पॅरलल व्हेनेशन. रेटिक्युलेट व्हेनेशनचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये एक मिडवेन आहे, त्याला काय फुटतात, सेकंडरी व्हेन्स फुटतात. लक्षात आलं, म्हणजे नाव असतं पहा, मुख्य जी आहे ना ती प्रायमरी है ना, प्रायमरीला दुसरे फुटले तर सेकंडरी, सेकंडरीला आणखीन फुटले तर टर्शरी. काय म्हणायचं, टर्शरी. अशा पद्धतीचे वेन्स असतात, म्हणजे त्याच्यामुळं पानामध्ये काय तयार होतं, एक प्रकारचं नेटवर्क तयार होतं. वेन्स सर्व दिशेला कशा आहे, ब्रँच स्वरूपात पसरलेले असतात, आणि अशा पद्धतीचं व्हेनेशनला काय म्हणायचं, रेटिक्युलेट व्हेनेशन. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल काय लक्षात ठेवायचं तुम्ही, पीपल, पिंपळाचं जे पान आहे तर त्यामध्ये रेटिक्युलेट व्हेनेशन असतं. पॅरलल व्हेनेशन जर पाहिलं आपण, आताच पाहिलं आपण गवतामध्ये की नाही, की सर्व व्हेन्स एकमेकांना काय होते, पॅरलल होते, ऑल रनिंग टू द लीफ एपेक्स. म्हणजे सर्व ज्या समांतर रेषा दिसतात तुम्हाला, तर या कुठं चालल्यावर समांतर लीफच्या एपेक्स कडे रन व्हायला. आणि अशा पद्धतीचं व्हेनेशन जर असेल त्याला काय म्हणायचं, पॅरलल व्हेनेशन. आणि हे तुम्हाला कोणामध्ये दिसून येईल, मेज. तर मका जे आहे प्लांट, तर यामध्ये तुम्हाला पॅरलल व्हेनेशन दिसून येईल. सो ही झाली लीफ संदर्भात डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन. ओके.